नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिसिटी हा पॉइंट डिस्कस करत होतो आणि या मध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही लास्ट व्हिडिओमध्ये स्टडी केलेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. So what is the principle of photoelectric effect? What is the circuit diagram of photoelectric effect? What is the construction of photoelectric effect? And what is the working of photoelectric effect? हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, थोडंसं मी शॉर्टमध्ये सांगतो बघा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं प्रिन्सिपल काय आहे? द कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी मीन्स व्हॉट? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची जी सर्किट डायग्राम आहे ती काय होती? सर्किट डायग्राम photoelectric effect, it consists of a vacuum tube or we can say evacuated tube. vacuum tube है ज्याच्या आतमध्ये काय असणार आहे? एनोड प्लेट जी पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक असणार ती कॅथोड प्लेट जी की निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, बॅटरी बी आपण या एनोड आणि कॅथोडच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहे. कशा प्रकारे? बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल एनोड प्लेटला आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कॅथोड प्लेटला आपण कनेक्ट केलेला आहे. सर्किट मध्ये आपण एक की देखील बसवलेला आहे की आणि जो करंट प्रोड्यूस होणार आहे तो करंट मेजर करण्यासाठी इथे आपण मायक्रो अॅमीटर कनेक्ट केलेला आहे. ते मायक्रो अॅमीटर. ओके, हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची किंवा पर्टिक्युलर एनर्जीची लाईट या कॅथोड वरती इन्सिडेंट होते तेव्हा काय होतं? या कॅथोड मध्ये इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे सगळे जे काही इमिटेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे कुठे होतात? ते एनोड कडे अट्रॅक्ट होतात. ओके, इथे काय होतं? गॅप कंप्लीट होतो, चार्जेसचं मूवमेंट होतं आणि करंट प्रोड्यूस होतो जो की आपण मायक्रोमीटरने मेजर करणार. हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर बॅटरी थ्रू जर आपण पोटेन्शियल इन्क्रीज केलो तर करंट वाढणार आहे किंवा पोटेन्शियल आपण कॉन्स्टंट ठेवतोय. लाईटची इंटेन्सिटी किंवा लाईटची फ्रिक्वेन्सी जर आपण इन्क्रीज केली तर देखील काय होणार आहे? फोटो करंट इन्क्रीज होणार आहे. हे आपण बघितलेलं आहे. आता यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत. त्यात पहिली डेफिनेशन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेली आहे. ती म्हणजे कोणती? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कोणती म्हणा? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याला सिंबल आहे म्यू नॉट. नेक्स्ट डेफिनेशन आपण बघितलेली आहे बघा. ती म्हणजे काय? थ्रेशोल्ड वेवलेंथ. थ्रेशोल्ड वेवलेंथ. ओके, थ्रेशोल्ड वेवलेंथ सिंबल आहे लॅम्बडा नॉट. ओके, सो याची डेफिनेशन काय आहे? पुन्हा एकदा रिपीट करतोय. ओके, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? द मिनिमम फ्रिक्वेन्सी, द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाइट at which electrons are just emitted from the cathode. That minimum frequency is called as threshold frequency. हे आपल्याला माहितीच आहे. आणि फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ यांचं रिलेशन कसं आहे? फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ बोथ आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जिथं कुठं लाईटची फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम असणार आहे तिथं लाईटची वेवलेंथ काय असणार आहे? मिनिमम. बोथ आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी कमी असते त्याच लाईटची वेवलेंथ काय असणार आहे? मॅक्सिमम. मग इथं आपण काय म्हणतोय? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? मिनिमम फ्रिक्वेन्सी. मग जर का या लाईटची फ्रिक्वेन्सी मिनिमम असेल तर याच लाईटची वेवलेंथ काय असणार आहे? मॅक्सिमम. आपण असे डेफिनेशन काय करायचे? द मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट ॲट विच इलेक्ट्रॉन्स आर जस्ट इमिटेड फ्रॉम द कॅथोड. दॅट मॅक्सिमम वेवलेंथ इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड वेवलेंथ. हे देखील आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, आता आपण या लेक्चरमध्ये नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत. त्या डेफिनेशनचं नाव आहे वर्क फंक्शन. काय आहे? वर्क फंक्शन. वर्क फंक्शन सिंबल आहे W नॉट. वर्क मीन्स W. W सफिक्सला नॉट किंवा 0. W0 म्हणजे काय? वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शन कशाला म्हणायचं आहे? तुम्ही जी एनर्जी इन्सिडेंट करताय, ज्या एनर्जीची लाईट इन्सिडेंट करताय म्हणजेच काय करता? तुम्ही वर्क करता. ओके, मग तुम्ही जे काही मिनिमम एनर्जी सप्लाय करताय, मिनिमम एनर्जी, ओके, त्या मिनिमम एनर्जीला या कॅथोड मधून इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट होतात टुवर्ड्स द एनोड. दॅट मिनिमम एनर्जी इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. कळते का बघा? ठराविक एनर्जी जर तुम्ही सप्लाय केला, इन्सिडेंट केला या कॅथोड प्लेटवरती तर इलेक्ट्रॉन्स इमिट होत नाहीये. मग आपण काय करतोय? एनर्जी ऑफ लाईट इन्क्रीज करतोय.
ज्या मिनिमम एनर्जीला इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट होतात त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, वर्क फंक्शन. समजतंय? वर्क फंक्शन म्हणजे काय? ओके, समजा आपल्याला माहिती आहे according to the photon theory or Planck's hypothesis E is equal to what? E is equal to h nu. E काहीतरी आहे व्हॅल्यू, त्याची फ्रिक्वेन्सी काहीतरी असणार आहे, बरोबर का? जर आपण मिनिमम एनर्जी म्हटली, मिनिमम एनर्जी, तर E च्या बदल्यात मी काय लिहिणार आहे, W नॉट. वर्क फंक्शन मीन्स व्हॉट? वर्क फंक्शन मीन्स मिनिमम एनर्जी. E च्या बदल्यात मी काय लिहितो, W नॉट. ओके, h ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, प्लॅंक कॉन्स्टंट. इथं जर काय एनर्जी मिनिमम असेल तर फ्रिक्वेन्सी पण काय असणार आहे, मिनिमम. आणि मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्यामुळे मी काय लिहितोय, म्यू नॉट. W0 is equal to h mu naught is the formula for work function. Okay, work function means what? The minimum energy given to the cathode at which electrons are just emitted. Okay, that minimum energy is called as work function. Formula है W0 is equal to h into mu naught. Okay, ही डेफिनेशन कव्हर केली आपण आज. याच्या नंतरची डेफिनेशन आहे म्हणजे काय, स्टॉपिंग पोटेन्शियल. काय डेफिनेशन आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. व्होल्टेज, पोटेन्शियल मीन्स व्हाट, व्होल्टेज. सिंबल आहे V0. स्टॉपिंग पोटेन्शियल V0. ओके, याची डेफिनेशन काय असणार आहे, पोटेन्शियल. आता या सर्किट डायग्राम मध्ये बघा, आपण जी बॅटरी कनेक्ट केलेली आहे, बॅटरी, या बॅटरी थ्रू, समजा ही व्हेरिएबल बॅटरी आहे, व्हेरिएबल बॅटरी म्हणजे आपण इथं रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे आणि त्या रिओस्टॅट थ्रू आपण या बॅटरीचं व्होल्टेज काय करतोय, चेंज करतोय. 2 व्होल्ट, 3 व्होल्ट, 4 व्होल्ट, 5 व्होल्ट. ही जी बॅटरी ती कशी आहे, व्हेरिएबल बॅटरी आहे. मग जिथं कमी पोटेन्शियल असेल, कमी व्होल्टेज असेल, तिथं काय असणार, कमी करंट. जसं तुम्ही पोटेन्शियल वाढवत जाल तसं करंट काय असणार आहे, वाढणार आहे. पण पोटेन्शियल तुम्ही जर का कमी 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 करत बॅटरी थ्रू 0 व्होल्ट जरी केला, किती व्होल्टेज, 0 व्होल्ट. पोटेन्शियल किती केला, 0 पोटेन्शियल केला. जरी तुम्ही 0 पोटेन्शियल केला तरी पण इथं करंट 0 होत नाही आहे. कारण आपण काय करतोय, इथं बॅटरी थ्रू व्होल्टेज 0 जरी असेल तरी पण आपण काही फ्रिक्वेन्सीची लाईट या कॅथोड थ्रू इन्सिडेंट करतोय. त्यामुळं या कॅथोड मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला इकडून एनर्जी मिळते, लाईट एनर्जी मिळते. आणि त्या लाईट एनर्जीमुळे काही इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, इमिट होत आहेत, गॅप कंप्लीट होतोय आणि स्मॉल तासाला आपण करंट प्रोड्यूस होतोय. कळते? जरी व्होल्टेज 0 असेल ना तरी पण ड्यू टू द लाईट एनर्जी स्मॉल फोटो करंट विल बी प्रोड्यूस्ड. त्यामुळं इथं काहीतरी करंट असतो ॲट 0 व्होल्टेज, ॲट 0 पोटेन्शियल. मग स्टॉपिंग पोटेन्शियल कसा म्हणायचं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय, व्होल्टेज. व्होल्टेज वाढवला करंट वाढणार आहे, व्होल्टेज कमी केला करंट कमी होणार आहे. व्होल्टेज कमी 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 करून 0 व्होल्ट जरी केलं आपण तर 0 व्होल्टला करंट 0 नसतो, करंट काहीतरी पॉझिटिव्ह असतो. ओके, मग आपण काय करणार आहे आता, 0 व्होल्टेज पेक्षा 0 पोटेन्शियल पेक्षा पोटेन्शियल कमी करायचं आहे. मग 0 पेक्षा कमी पोटेन्शियल म्हणजे काय असणार आहे, निगेटिव्ह. म्हणजेच आपण काय करणार आहोत, बॅटरी थ्रू पोटेन्शियल निगेटिव्ह मध्ये करायचं आहे, कमी 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 0 वर निगेटिव्ह मध्ये. एक असा एक पॉइंट येतो ज्या निगेटिव्ह व्होल्टेजला, ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलला करंट देखील काय होतं, कमी 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 होऊन 0 होतो. ओके, ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलला फोटो इलेक्ट्रिक करंट 0 एम्पियर शो करतो तेव्हा त्या पोटेन्शियल आपण काय म्हणायचं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. समजतंय? मी ते डेफिनेशन लिहितो बघा. स्टॉपिंग पोटेन्शियल इज व्हॉट, द निगेटिव्ह पोटेन्शियल, द निगेटिव्ह potential at the anode, at the anode. Anodeचं पोटेन्शियल आपण काय केलं, कमी कमी करून निगेटिव्ह केलं. ओके, निगेटिव्ह. the negative potential at the anode at which photoelectric current becomes 0. ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलला फोटो इलेक्ट्रिक करंट 0 शो करतो त्या निगेटिव्ह पोटेन्शियल आपण काय म्हणायचं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. समजतंय? कारण इथं व्होल्टेज कमी करून 0 जरी केलं आपण, 0 व्होल्टेज मुळे काय होतं, करंट काहीतरी असणार आहे, तो काहीतरी करंट आपल्याला काय करायचा आहे, एक्झॅक्टली 0 करायचा आहे. म्हणजे व्होल्टेज पण काय करावं लागेल, 0 पेक्षा कमी करावं लागेल. म्हणजेच काय, निगेटिव्ह, मायनस मध्ये निगेटिव्ह व्होल्टेज.
ज्या पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटेन्शियलला, ज्या पर्टिक्युलर निगेटिव्ह व्होल्टेजला फोटो करंट 0 शो करत असेल तर त्या पोटेन्शियल आपण काय म्हणायचं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. समजतंय? त्या काय डेफिनेशन्स आहेत, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ, वर्क फंक्शन अँड स्टॉपिंग पोटेन्शियल. क्लिअर करा. ओके, वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय, समजा एखादा इलेक्ट्रॉन, एक समजा लास्ट ऑर्बिट आहे, हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज, हा लास्ट ऑर्बिट, याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन. हा कोणता इलेक्ट्रॉन असणार आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आपण या ऑर्बिट वरती किंवा या ॲटम वरती लाईट इन्सिडेंट केली, हॅविंग एनर्जी h, तर त्या लाईट एनर्जीमुळे हा इलेक्ट्रॉन काय होतो, फ्री होतो, आपलं ऑर्बिट सोडून बाहेर होतो. म्हणजे एक मिनिमम एनर्जी असणार आहे E0, ज्याला आपण काय म्हणतो W0. ज्या मिनिमम एनर्जीला फ्रिक्वेन्सी पण काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन आपलं ऑर्बिट सोडून बाहेर येतो. जस्ट इलेक्ट्रॉन काय होतो, फ्री होतो. ओके, त्या मिनिमम एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, वर्क फंक्शन. समजते? म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनला आपल्या ऑर्बिट मधून बाहेर काढण्यासाठी ज्या मिनिमम एनर्जीची गरज लागते त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन. समजते एवढं? हे क्लिअर करा. आता याच्या पुढचा पार्ट जो आहे तो बघूया आपण. ओके, या दोन डेफिनेशन्स होत्या ज्या की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्यावरती बेस्ड होत्या. ओके, आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. So what are the characteristics of photoelectric effect? Characteristics of photoelectric effect. Photoelectric effect. Okay. So first characteristic of photoelectric effect is the photoelectric current is directly proportional to intensity of light. जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इंटेन्सिटी ऑफ लाईटच्या. म्हणजेच काय, जेव्हा आपण लाईटची इंटेन्सिटी इन्क्रीज करू तसं फोटो इलेक्ट्रिक करंट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टेक प्लेस ओनली व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इथे जी फ्रिक्वेन्सी असणार लाईटची, ओके, जी इन्सिडेंट लाईट आहे त्या इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी ही मिनिमम किती पाहिजे, मिनिमम ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पाहिजे, तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा एक्सपेरिमेंट सक्सेस होणार आहे, परफॉर्म करू शकतो आपण. ओके, जर का फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करू शकत नाही आहे. ओके, मीन्स व्हॉट, द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टेक प्लेस ओनली व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट शुड बी ग्रेटर दॅन द फ्रिक्वेन्सी कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे, जास्त पाहिजे. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक थर्ड इज द वेलोसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. जसे आपण लाईटची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करू तितक्या जास्त स्पीडने काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होणार आहे टुवर्ड्स द एनोड. कमी फ्रिक्वेन्सी असेल तर इलेक्ट्रॉन्स स्लोली मूव्ह होतील, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केला इलेक्ट्रॉन्स जास्त फास्ट मूव्ह होतील. म्हणजे वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन ही जी आहे ना ही डिपेंड आहे फ्रिक्वेन्सीवरती. व्हेन वी इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट velocity of the electrons are increases. Both are directly proportional. Okay, next fourth characteristic is photoelectric effect is instantaneous. Means what, photoelectric effect is a very fast process. खूप सेन्सिटिव्ह आहे. थोडी जरी इंटेन्सिटी लाईट इन्सिडेंट झाली कॅथोड वरती तर लगेच काय होतं, कॅथोड मधून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. त्यामुळे इन्स्टंटेनियस फास्ट प्रोसेस आहे. ओके, नेक्स्ट फिफ्थ, वर्क फंक्शन इज डिफरंट फॉर डिफरंट मेटल. आता वर्क फंक्शन म्हणजे काय, आपण बघितलं आहे मिनिमम एनर्जी. ओके, हा जो कॅथोड आहे तो एका ठराविक निगेटिव्ह प्लेट पासून बनलेला आहे. त्या प्लेटचं मटेरियल काहीतरी आहे, मेटल काहीतरी आहे समजा. ओके, एका पर्टिक्युलर मेटलचा कॅथोड आहे त्यासाठी काहीतरी मिनिमम एनर्जी लागणार आहे. ओके, मेटल जरी बदलला तर मिनिमम एनर्जी पण काय होते, बदलते. म्हणजे वर्क फंक्शन इज डिफरंट फॉर दी डिफरंट metals. Okay, next last characteristic is
आफ्टर रीचिंग द सॅच्युरेशन पॉइंट photoelectric current becomes zero. Sorry, zero म्हणता येणार नाही तर आफ्टर रीचिंग द सॅच्युरेशन पॉइंट photoelectric current becomes constant. कॉन्स्टंट म्हणायचं. झिरो कधी होतं माहिती आहे आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियलला. ओके, कॉन्स्टंट काय बघा सॅच्युरेशन पॉइंट म्हणजे काय? सॅच्युरेशन पॉइंट म्हणजे काय बघा एक ठराविक फ्रिक्वेन्सीची किंवा ठराविक इंटेन्सिटीची लाईट आपण काय करतोय इन्सिडर करतोय या कॅथोड रे मधून इलेक्ट्रॉन्स काय होतात इमिट होत आहेत. इंटेन्सिटी वाढवला किंवा फ्रिक्वेन्सी वाढवला तर जास्तीत जास्त काय होत आहेत इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आहेत. ओके, एक ठराविक इंटेन्सिटीला मॅक्सिमम इंटेन्सिटी काय होईल बघा यातून इलेक्ट्रॉन्स कॉन्स्टंट अमाऊंटने काय होणार इमिट होणार आहे. त्यामुळं त्याच्या पुढे जर तुम्ही किती इंटेन्सिटी वाढवला तर फोटो करंट काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. ओके, म्हणजे द फोटो करंट विल बी कॉन्स्टंट ॲट अ पॉइंट कॉल्ड ॲज सॅच्युरेशन पॉइंट अँड दॅट कॉन्स्टंट करंट इज नोन ॲज सॅच्युरेशन करंट. ज्या इंटेन्सिटीची लाईट आपण या कॅथोडवरती इन्सिडेंट करतोय ती इंटेन्सिटी जर का आपण इन्क्रीज केला कंटिन्युअसली तर फोटो करंट पण काय होणार आहे कंटिन्युअसली इन्क्रीज होणार आहे. पण एक ठराविक पॉइंटला येऊन फोटो करंट काय होतो कॉन्स्टंट राहतो. जरी तुम्ही इंटेन्सिटी इन्क्रीज करत असाल तरी पण तिथे फोटो करंट काय असणार आहे कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंट करंटला तुम्ही काय म्हणणार सॅच्युरेशन करंट. ओके, सॅच्युरेशन करंट. ओके, समजतंय. या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या ज्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, थँक्यू.